आणि शेतकऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण अर्थकारण खरतर मोठ्या प्रमाणात संकटात सापडल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या कांदा बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली आहे। त्यामुळे सरकारने 17 नेत्यांशी चर्चा करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करावी आणि हा प्रश्न निकाली काढावा असं मत होळकरांनी मांडलंय। जी काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने व्यवहार ठप्प नाही, एकंदर आपण सर्वजण बघत आहात की राज्यभर तर बंद आहेच, परंतु लासलगाव असेल, नाशिक जिल्हा असेल, हा संपूर्णपणे शेतकरी या संपामध्ये सहभागी आहे आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी तो सहभागी झालाय। यामागचं प्रामुख्याने कारण म्हणजे आजचे जे काही बाजारभाव आहेत, प्रत्येक कुठलाही शेतीमाल घ्या त्याला आज कुठल्याही प्रकारचा बाजारभाव नसल्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वतीने हा संप या ठिकाणी पुकारला गेलेला आहे आणि बाजारभाव नसल्यामुळेच त्या ठिकाणी हा संप यशस्वी झालेला आहे। आज जर बाजारभाव चांगले असते तर कोणत्याही संघटनेने किंवा कुठल्याही पक्षाने जरी सांगितलं असतं तरी शेतकरी त्यामध्ये सहभागी झाला नसता। परंतु वस्तुस्थिती आहे की आज या ठिकाणी ग्राउंड लेवलला कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव न मिळत असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणे या संपामध्ये सहभागी झालेला आहे। किती आकडे असतील, काय आकडे काय सांगताय की किती संपाच्या काळामध्ये उलाढाल थांबली? एकंदर आपण जर बघितलं नाशिक जिल्ह्याचा जरी आपण विचार केला साधा तर साधारणतः 20-22 कोटी रुपयाची रोजची उलाढाल या नाशिक जिल्ह्याची या शेतीमाला संदर्भात आहे आणि गेल्या 8 दिवसापासून हे संपूर्ण थांबलेलं आहे। बाजार समित्या जरी सुरू असल्या परंतु कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी शेतीमाल विक्रीस आणण्यासाठी या ठिकाणी तयार नसल्यामुळे आज ज्या ठिकाणी 25-25, 30-30 हजार क्विंटलची आवक लासलगाव असेल, पिंपळगाव असेल या ठिकाणी होत होती ती आज पूर्णपणे थांबलेली। एकही ट्रॅक्टर त्या ठिकाणी विक्रीस येत नसल्यामुळे हा लिलाव आज ठप्प दिसत आहे। भाजीपाल्याची काय परिस्थिती, किती ट्रॅक जातात आणि त्याच्यात कसं अर्थकारण असायचं? भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता शेतकरी घ्यायला लागले होते, कारण की कांदा असेल इतर पिकाला भाव न मिळत असल्यामुळे एक भाजीपाला कसा आहे की रोजची रोज त्या ठिकाणी विक्री केला जातो, रोजची रोज त्याला त्या ठिकाणी अर्थकारणाला मदत होती, पैसा त्या ठिकाणी ताजा मिळत असतो, म्हणून बऱ्यापैकी शेतकरी या नाशिक जिल्ह्यातला भाजीपालाकडे वळला होता आणि मोठ्या प्रमाणात हा भाजीपाला आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून जो मुंबईला जात होता, त्या ठिकाणी गुजरात या ठिकाणी सुद्धा जात होता, तो आज या ठिकाणी पूर्णपणे थांबलेला आहे। आज किरकोळ प्रमाणात नाशिक सारख्या ठिकाणी विक्रीला जरी आला असेल पण त्याचे बाजारभाव तुम्ही जर बघितलं तर मोठा तफावत त्या ठिकाणी तुम्हाला त्या भाजीपाल्याची जाणवत असेल आणि एक प्रकारे हा बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळत असेल तर हा संप यशस्वी होण्याच्या मार्गाकडे चाललेला आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। मला सांगा की एक साधारणतः 1000 ट्रक तरी किमान नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातकडे जातात, त्याच्या संदर्भातलं अर्थकारण काय शेतकऱ्यांचं? नाही, बरोबर आहे। आज आपण तुम्ही मुंबईची जरी आवक घेतली तर मोजून काहीतरी 30-35 ट्रक या ठिकाणी आज सकाळी आलेल्या होत्या, त्यात राज्यातल्या कितीक माल असेल हा सुद्धा एक विचार करण्याची गोष्ट आहे। कुठून तरी बाहेरून या ठिकाणी तो माल आणलेला असेल म्हणून त्या ठिकाणी ती आवक दिसेल, पण ती आवकही कितपत आपल्याला कुठपर्यंत पुरेल आणि म्हणून या सर्व गोष्टी विचार करून शासनाने आता या ठिकाणी निर्णयाला उशीर न लावता चर्चेचं गुरळ या ठिकाणी थांबलं पाहिजे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी निवडून दिले, त्यांना या भागातील प्रश्न माहिती आहे, वारंवार कुठल्याही संघटनेशी चर्चा करून त्यापैकी स्थानिक आमदार निवडून गेलेले त्यांना त्या भागातले प्रश्न माहिती नाहीत का, शासनाला त्याचे प्रश्न माहिती नाहीत का? संपूर्ण प्रश्न, संपूर्ण माहिती शासनाला आहेत आणि फक्त गरज आहे ती निर्णय घेण्याची आणि तो निर्णय आता या ठिकाणी लवकरात लवकर शासनाने घेतला तर हा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो। कांद्याचं जे आहे, कांद्याची आपली आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे लासलगाव, पिंपळगाव, तर इथं काय आताची परिस्थिती, किती उलाढाल थांबते आणि कशा पद्धतीने राज्यात जातो, परराज्यात जातो कांदा? काय आज आपण जर बघितलं लासलगाव बाजार समितीची साधारण 1.5 ते 2 कोटी रुपयाची उलाढाल आहे, त्याच पद्धतीने पिंपळगावची सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर कांद्याची उलाढाल आहे। परंतु या दोन्ही बाजार समितीचा जरी विचार केला तर पूर्णपणे आज या ठिकाणी थांबलेला आहे। मोठ्या प्रमाणावर कांदा हा या ठिकाणी मुंबई असेल किंवा एक्सपोर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो आणि ते सुद्धा नुकसान आज या देशाचं होतंय, कारण जे काही परकीय चलन आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी थांबलेलं आहे आणि आज एक्सपोर्ट जर थांबलं आणि हा जर माल लवकरात लवकर बाहेर पडला नाही तर याचे परिणाम पुढे सुद्धा आपल्याला जाणू शकतात, अजून बाजारभाव पडू शकतात, अजून शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तत्काळ निर्णय या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे। शेवटी निर्णय हा कधी कधी घ्यावाच लागणार आहे म्हणून लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर भविष्यात जे काही नुकसानी होणार आहे, भविष्यात जे काही तोटे होणार आहे हे ते या ठिकाणी टाळता येतील। आपण 17 एपीएमसी आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, लहान मोठ्या उपबाजार समित्या धरल्या तर 40 होतात। तुमचा एक आकडा काय आहे टेंटेटिव्ह की रोज किती उलाढाल थांबली असेल आताची? संपूर्ण आपण जर फक्त नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तर 20 ते 25 कोटीची उलाढाल ही जी काही रोजची आहे ही पूर्णपणे थांबलेली आहे। त्याचबरोबर या शेतीमालावर, या बाजार समितीवर जो काही अवलंबून घटक आहे, महामाल असेल, कामगार असेल किंवा आणखी मापारी असतील, व्यापारी, हे सर्व जी काही मंडळी यांचं सुद्धा अर्थकारण ह्या बाजार समितीच्या किंवा या शेतीमालाच्या बंद असल्यामुळे थांबलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण शासनाला आमची शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की निर्णयाला उशीर न करता निर्णय या ठिकाणी तत्काळ घेणं अपेक्षित आहे। आपण बघू शकतोय खरं तर परिस्थिती गंभीर आहे। रोजची 20-25 कोटी रुपयाची उलाढाल थांबली आहे।
शेतकऱ्यांना सुद्धा आज 100 ते 125 कोटी रुपयाचं नुकसान या संपूर्ण संपाच्या काळात झालेलं आहे. साहजिक याचे परिणाम आता शहरी नागरिकांनाही बसणार आहेत. तिथेही महागाई वाढेल, निर्यातीवर याचा परिणाम होईल. असे अनेक कंगोरे खरं तर या संपाच्या आंदोलनाला आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने या संदर्भातले निर्णय घ्यावे, लोकप्रतिनिधी संघटना या सगळ्यांशी चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा, जेणेकरून कुणाचंही फार नुकसान होणार नाही, अशी सर्वसामान्यांची, नेत्यांची, शेतकऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, लासलगाव.